नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. कृषी मंत्री चव्हाणांनी केली 3,900 कोटी रुपयाची विमा भरपाई वितरित. शेततळ्यासाठी 2 लाखापर्यंत मिळणार अनुदान. शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना. जालना जिल्ह्यामध्ये अनुदानाचा मलिदा लाटणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले. सोलापूर जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्पात 80% पाणीसाठा. आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय आता माघार नाही, जरांगे पाटील. चंद्रपूर जिल्ह्यात 5,000 हेक्टर क्षेत्रावर होणार बांबू लागवड. बिहारमधील मतदार यादी संशोधन आणि निवडणुकीत कथित फसवणुकीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं. राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या दिल्लीत मोर्चा. पोलिसांकडून नेत्यांची धरपकड. यवतमाळमधील धारावा तालुक्यात हुमणी अळीमुळे सोयाबीनचे नुकसान. पीक विमा भरपाईचे 3,200 कोटी वितरित. केंद्रीय कृषी मंत्री चव्हाणांनी दिली माहिती. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या 3 जिल्ह्यात 20,66,000 हेक्टरवर पेरा. पुण्यामधील उजनी धरण 100% भरले. लातूरमधील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडात बाजारात सोयाबीनचे दर 4,890 रुपयांपर्यंत पोहोचले. सोयाबीनचे भाव हमी भावाच्या जवळजवळ. विदर्भात पावसाचा जोर वाढणार. बुधवारपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज. विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज. नांदेडला ज्वारी, उडीद, मुंगाच्या पेरणीत यंदाही घट. सोलापुरात एकूण सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद. उजनी धरण 100%वर. नवीन ट्रॅक्टर नियम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबारडे मोडणार. सत्यजित पाटील यांचा आरोप. विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी. अत्याधुनिक सुरक्षा सुविधेची सक्ती. महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य. अर्धा पावसाळा संपला. लघु आणि मध्यम प्रकल्पात 40% पाणी. मोठ्या प्रकल्पात 80% पाणी. संभाजीनगरमध्ये 61 तर हिंगोलीत 18% साठा. भारत जगात सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था. मोदी यांचा पलटवार. ट्रम्प यांच्या डेड इकॉनॉमीला अप्रत्यक्ष उत्तर. लवकरच होणार 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. लाडक्या बहिणीचे पैसे रक्षाबंधनाआधीच जमा झाले आहे. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा हप्ताही या महिन्यात येण्याची शक्यता आहे. मात्र याबद्दल अजूनही कोणती अधिकृत घोषणा सरकारकडून झालेली नाही. अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.